आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी श्वेता अंकले. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. महाराष्ट्र विधानसभेत मराठा आरक्षण मंजूर. रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रल तर्फे भव्य कृषी महोत्सव. श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सवाला आजपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ. फसवणूक करणाऱ्या आर्थिक कंपन्यांवर कठोर कारवाईची मागणी. रामनगर येथील वकिलांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा. कलाश्री आणि रोटरी मिडटाउन यांच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर. खानापुरातील 5 गावात महालक्ष्मी यात्रेची जय्यत तयारी. ज्ञानसागर स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात. क्रीडाईतर्फे गुरुवारपासून विविध स्पर्धा. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हस्तांतरणाबाबत 22 रोजी बैठक. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेळगावी. आता पाहूयात सविस्तर बातम्या. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा तिढा काही प्रमाणात सोडवण्यात यश मिळवलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक सादर केलं आणि हे विधेयक एकमताने मंजूर झालं आहे. आता मुख्यमंत्री हे विधेयक विधान परिषदेत मांडणार आहेत. अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीयांकरिता मांडत असलेलं आरक्षण विधेयक संमत करावे असा प्रस्ताव मी सर्वांच्या अनुमतीने मांडतो. यासह त्यांनी आरक्षण विधेयक विधानसभेच्या पटलावर ठेवलं. यावर विधानसभेतील सर्व सदस्यांनी होय म्हणून अनुमोदन दिलं. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घोषणा केली की हे विधेयक बहुमतांसह संमत करत आहोत. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझी सभागृहाला विनंती आहे की आपण बहुमत म्हटलं आहे त्याऐवजी एकमत म्हणायला हवं, कारण विरोधी पक्षानेही त्याला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विरोधकांची भूमिका मांडली. रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रल तर्फे भव्य कृषी महोत्सव. रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रल यांच्या वतीने बेळगावात प्रथमच कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या दिनांक 7 मार्च ते 11 मार्च या कालावधीत हा मेळावा होणार आहे. येथील CPED मैदानावर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती क्लबचे अध्यक्ष मंजुनाथ अळवणी, सचिव अभय जोशी आणि इव्हेंट चेअरमन शकील शेख अली यांनी पत्रकार परिषदेत दिली. या मेळाव्याच्या माध्यमातून कृषी विषयक सर्व घटकांची मांडणी करण्यात येणार आहे. नागरिकांच्या दृष्टीने या मेळाव्याचे विशेष महत्त्व असणार आहे. या मेळावा आयोजनासाठी राज्य सरकारच्या कृषी आणि फलोद्यान खाते यांचे सहकार्य लाभले आहे.
बेळगावात अशा प्रकारचा महोत्सव प्रथमच होत असून यामुळे कृषी क्षेत्राला नवीन दृष्टिकोन मिळेल असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला आहे। या पत्रकार परिषदेच्या वेळी दिनेश काळे, अजय हेडा, राजेंद्र देसाई आदी उपस्थित होते। श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सवाला आजपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ। श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना आणि वैश्यवाणी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने समादेवी गल्ली बेळगाव येथील श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सवाला आज मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी पासून मोठ्या भक्तिमय वातावरणात व मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। सकाळी प्रमुख पाहुण्या सरस्वती वाचनालयाच्या अध्यक्षा स्वरूपा इनामदार यांच्या हस्ते फीत कापून श्री देवी दरबाराचे उद्घाटन करण्यात आले। प्रारंभी श्री समादेवीची आरती करण्यात आली। श्री देवी दरबाराच्या उद्घाटन समारंभाला व्यासपीठावर वैश्यवाणी समाजाचे अध्यक्ष दत्ता कणबर्गी, सचिव अमित कुडतरकर, वैश्यवाणी युवा संघटनेचे अध्यक्ष रोहन जुळवी, रवी कलगटगी, विश्वस्त मोहन नाकाडी, मोतीचंद दोरकाडी, वैश्यवाणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ अंजली किनारी, सेक्रेटरी वैशाली पालकर, उपाध्यक्षा वर्षा सटवाणी उपस्थित होते। प्रारंभी प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली। त्यानंतर दत्ता कणबर्गी यांनी स्वागतपर भाषण केले। अंजली किनारी व रोहन जुळी यांची भाषणे झाली। उज्ज्वला बैलूर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला। सेक्रेटरी वैशाली पालकर यांनी आभार प्रदर्शन केले। फसवणूक करणाऱ्या आर्थिक कंपन्यांवर कठोर कारवाईची मागणी। विविध मार्गाने आर्थिक गुंतवणूक करून ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी ठेवीदारांनी केली आहे। या संदर्भात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। तसेच आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। आर्थिक फसवणुकीमुळे अनेक सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत। त्यांची मोठी फसवणूक झाली असून अनेक प्रकारे न्यायालयीन खटले सुरू आहेत। सरकारने अशा आर्थिक कंपन्यांना परवानगी देण्यापूर्वी विचार करावा। तसेच फसवणूक झालेल्या ठेवीदारांना त्यांची गुंतवणूक परत देण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी ठेवीदारांनी मोर्चाद्वारे केली। रामनगर येथील वकिलांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा। रामनगर येथील बार असोसिएशन कार्यालयात काही जणांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता। त्याला रोखण्यासाठी गेलेल्या वकिलांबरोबर वादावादी झाली। त्यानंतर पोलिसांनी सुमारे 50 वकिलांवर गुन्हा नोंद केला आहे। याचा बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने निषेध करण्यात आला। तसेच संबंधित प्रकरणात पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर करण्यात आले। सदर घटनेमध्ये वकिलांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे कलम लावण्यात आले आहेत। तसेच वकिलांवर अन्याय करण्याचा प्रकार होत आहे। यासाठी सरकारने सदर प्रकाराची दखल घेऊन पोलीस अधिकाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। कलाश्री आणि रोटरी यांच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर। उद्यमबाग येथील कलाश्री सहकारी सोसायटी आणि रोटरी क्लब ऑफ मिडटाउन यांच्या वतीने मंगळवारी भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता। नागरिकांसाठी सर्व प्रकारच्या आरोग्य चाचणीची व्यवस्था येथे करून देण्यात आली होती। विजया दक्षता हॉस्पिटल यांच्या सहकार्याने हे शिबिर पार पडले। यामध्ये मधुमेह, रक्तदाब, हाडांची ठिसूळता यासह विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या। रोटरी मिडटाउनचे अध्यक्ष सतीश नाईक, डॉक्टर विजय पुजार, गुलाबचंद चौगुले, विलास बदामी, अशोक कोळी, सतीश मिठारे, मनोहर जाधव, राजीव देशपांडे, नागेश मोरे, अशोक मळगली, अनिल बागी आणि इतर सदस्यांनी परिश्रम घेतले। कलाश्री सहकारी सोसायटीचे चेअरमन प्रकाश डोळेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले। लघु उद्योजक संघटनेचे महादेव चौगुले, सुकन्या डोळेकर यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। खानापुरातील 5 गावात महालक्ष्मी यात्रेची जय्यत तयारी। खानापूर तालुक्यातील करंबळ, जळगे, रुमेवाडी, होनकल व कौंदल या 5 गावांची महालक्ष्मी यात्रेला बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे। जवळपास 19 वर्षांनंतर यात्रा होत असल्याने या 5 गावांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। यात्रेला काही दिवसांचा अवधी असल्याने गावकऱ्यांमध्ये यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे। महालक्ष्मी यात्रेनिमित्त बुधवार दिनांक 28 रोजी सकाळी 7:01 लक्ष्मी देवीचे अक्षतारोपण व त्यानंतर करंबळ, जळगे, रुमेवाडी, होनकल व कौंदल येथील मानकऱ्यांच्या ओट्या स्वीकारून सायंकाळी 6 वाजता लक्ष्मी देवी गदगेवर विराजमान होणार आहे। शुक्रवार तारीख 1 मार्च रोजी गावकऱ्यांच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम संपन्न होईल। गुरुवार दिनांक 7 मार्च रोजी यात्रा उत्सवाची सांगता होणार आहे। ज्ञानसागर स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात।
जनसेवा मित्रमंडळ संचलित ज्ञानसागर इंग्लिश मीडियम स्कूल येळ्ळूर या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन सैनिक भवन सभागृहात उत्साहात संपन्न झाले। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजप ओबीसी मोर्चाचे माजी चिटणीस किरण जाधव, येळ्ळूर क्लस्टरचे सीआरपी महेश जळगेकर, बेळगाव महापालिकेच्या माजी उपमहापौर मीना वाज, बुद्धिबळ संघाचे सचिव गिरीश बाचीकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका शकुंतला कुंभार, सामाजिक कार्यकर्त्या शारदा भेगणे, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर उपस्थित होते। अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन रवींद्र जाधव होते। क्रेडाई तर्फे गुरुवारपासून विविध स्पर्धा। क्रेडाई या बांधकाम संघटनेच्या वतीने सीपीएड मैदानावर होणाऱ्या 7व्या बेलकॉन प्रदर्शनात आर्किटेक्चर आणि सिव्हिल तसेच इतर विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे। दिनांक 22 ते 25 पर्यंत सीपीएड कॉलेज मैदानावर प्रदर्शनावेळी या स्पर्धा होणार आहेत। पदविका आणि पदवीच्या व सिव्हिल आर्किटेक्चर विद्यार्थ्यांसाठी 23 रोजी सकाळी 11 ते 2 पर्यंत फसाड मॉडेल मेकिंग स्पर्धा होणार आहे। या स्पर्धेसाठी 10,000 रुपयांचे बक्षीस आहे। नोंदणीसाठी सुकुन नुराणी व सायली अकणोजी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन स्पर्धा प्रमुख दीपा वांडकर आणि चिटणीस करुणा हिरेमठ यांनी केले आहे। कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हस्तांतरणाबाबत 22 रोजी बैठक। कॅन्टोन्मेंट बोर्डाचे महापालिकेत हस्तांतरणासंबंधी संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत पहिली व महत्वाची बैठक होणार आहे। दिनांक 22 फेब्रुवारीला या बैठकीचे आयोजन केले आहे। बैठकीला अध्यक्ष ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी व सीईओ राजीव कुमार हजर राहणार आहेत। या बैठकीत हस्तांतरणासंबंधी अहवाल सादर करण्याबरोबर इतर महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे। कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हस्तांतरणासंबंधी संरक्षण मंत्रालयाने 20 दिवसांपूर्वी समितीची स्थापना केली आहे। समितीची ही बैठक पहिली होत आहे। समितीच्या अध्यक्षस्थानी संरक्षण मंत्रालयाचे सहसचिव असतील। सदस्य म्हणून कर्नाटक राज्याचे प्रतिनिधी, नवी दिल्लीतील लष्करी मुख्यालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत। बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची। पुढे जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज। आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे। श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो। आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध। कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध। आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी। संपर्क 9741436770 किंवा 9741625533। इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब। इसीलिए बीएससी देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। बीएससी द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। बीएससी द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढची बातमी। महापालिकेत नव्याने रुजू झालेले आयुक्त पी.एन. लोकेश यांच्याकडे अद्याप डिजिटल की नाही, तर बदलून गेलेले आयुक्त अशोक धुडगुंटी यांनी संबंधित पेन ड्राईव्ह सोबत नेल्यामुळे ही समस्या उद्भवली आहे। त्यामुळे महापालिकेच्या कामकाजावर परिणाम झाला आहे। महापालिकेच्या सर्व नोंदी आणि इतर कामांसाठी डिजिटल कीची गरज असते, पण बदली झाल्यानंतर धुडगुंटी यांनी ती डिजिटल कीची पेन ड्राईव्ह आपल्या सोबतच नेली आहे। त्यामुळे विद्यमान आयुक्तांची गोची झाली आहे। आता नव्या आयुक्तांची नवी की बनवण्याचे काम सुरू झाले आहे।
नगरविकास खात्याकडून ही की मिळाल्यानंतर महापालिकेचे कामकाज सुरळीत होणार आहे अशी माहिती देण्यात आली. युवा निधी योजनेला अल्प प्रतिसाद. 5 हमी योजनांपैकी एक असणाऱ्या युवा निधी योजनेला सुरुवात होऊन 1.5 महिना उलटला आहे. त्यासाठी सुमारे 5 लाख अर्ज येतील असा अंदाज होता, पण आतापर्यंत राज्यभरात केवळ 1,30,000 अर्ज आले आहेत. बहुतेक जण उच्च शिक्षण घेत असून त्यांनी सरकारवरील युवा निधीचा भार कमी केला आहे. सन 2022-23 मध्ये डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांपैकी बहुतेकांनी पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे. काही जण अनुत्तीर्ण झाल्याने योजनेसाठी अपात्र ठरले आहेत. त्यामुळे सरकारच्या अंदाजापेक्षा 4 पट कमी उमेदवारांनी युवा निधीसाठी नोंदणी केली आहे. युवा निधी अंतर्गत नोंदणी केलेल्यांमध्ये बेळगाव जिल्हा अव्वल आहे, त्यानंतर बंगळूरचा क्रमांक आहे आणि त्यानंतर कोडगू शेवटच्या स्थानावर आहे. डॉक्टरवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाईची मागणी. 4 दिवसांपूर्वी शिवबसवनगरमध्ये एका डॉक्टरला मारहाण व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करणाऱ्या संशयितांवर कडक कारवाई करावी तसेच डॉक्टरांवरील हल्ले रोखावेत अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या बेळगाव शाखेने सोमवारी पोलीस आयुक्तांकडे केली. सदाशिवनगरमधील आरिफ देसाई या तरुणाने 14 फेब्रुवारी रोजी रात्री कारला धक्का लागल्याने डॉक्टर प्रदीप गौडर यांच्याशी भांडण काढले. त्याने डॉक्टरांना मारहाण केली. पोलीस खात्याने अशा गुंडगिरी प्रवृत्तीवर कायदेशीर व कडक कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले. रहदारी व गुन्हे शाखेच्या उपायुक्त पी.व्ही. स्नेहा यांनी निवेदन स्वीकारून कारवाईचे आश्वासन दिले. यावेळी आयएमएचे अध्यक्ष डॉक्टर आर.बी. अनगोळ, उपाध्यक्ष डॉक्टर संजय पोरवाल, सचिव डॉक्टर सुश्रुत कामोजी, खजिनदार डॉक्टर सोमशेखर गुरवन्नावर, माजी खजिनदार डॉक्टर बसवराज बिचर्गी, डॉक्टर माधव प्रभू यांच्यासह अन्य डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोटरी दर्पणतर्फे व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा. रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे वडगाव येथील सरकारी मुलींची शाळा क्रमांक 3 येथे 2 दिवसीय व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा घेण्यात आली. सहाय्यक प्रांतपाल रेणू कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. रोटरी दर्पणच्या अध्यक्षा कोमल कोळीमठ यांनी स्वागत केले. अर्चना हुलीकट्टी यांनी मुलींना नृत्य शिकवले. मुख्याध्यापिका वहिदा बेगम, अनिकेत जाधव, विजयालक्ष्मी मन्निकेरी, मेघा दुदामी, रुपाली जनाज, दिव्या मुदिगौदर, गीता पाटील, राजशेखर कोळीमठ, अश्वगंधा कुगजी आदी यावेळी उपस्थित होते. ठळकवाडी हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात. ठळकवाडी हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच झाले. एसकेई सोसायटी संचालक मंडळाच्या सदस्या लता कित्तूर अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ सिने अभिनेते प्रसाद पंडित उपस्थित होते. व्यासपीठावर मुख्याध्यापक आर कुडतरकर, सीता पंडित, नीता आसगावकर, अभिषेक पंडित उपस्थित होते. सी.वाय. पाटील यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले तर एस.व्ही. भातखंडे यांनी आभार मानले. कंगराळी खुर्द येथे गटारीचे पाणी तुंबून विहिरींचे पाणी दूषित. कंगराळी खुर्द गावातील रामदेव गल्लीच्या वरच्या बाजूने जाणाऱ्या गटारीचे पाणी निचरा होताना तुंबून राहिल्याने विहिरीचे पाणी दूषित होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून ग्रामपंचायतने या समस्येची तातडीने दखल घेऊन पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. रामदेव गल्लीच्या वरच्या भागातील थोरवत गल्ली, नागनाथ गल्ली, ओंकार गल्ली व अन्य भागातील सांडपाणी रामदेव गल्लीच्या वरच्या बाजूने जाणाऱ्या गटारीतून जाऊन सर्वे नंबर 62 मधून जाऊन मुख्य रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या गटारीला जाऊन मिळत होते. पण त्या ठिकाणी सपाटीकरण केल्याने गटार बांधकाम नसल्याने ब्लॉक होऊन गटारीचे पाणी तुंबून राहिले आहे. हे पाणी पाझरून आजूबाजूच्या विहिरीत जात आहे. त्यामुळे विहिरींचे पाणी दूषित झाले आणि ते वापरणे अशक्य झाले आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने आता सांडपाण्याचा योग्य निचरा होईल अशी व्यवस्था करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. पीडीओंची बदली आता काउन्सिलिंग पद्धतीने. पंचायत कार्यकारी विकास अधिकाऱ्यांची बदली यापुढे काउन्सिलिंग पद्धतीने होणार आहे. पंचायत विकास अधिकाऱ्यांच्या बदली संबंधी कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आहे. पंचायत विकास अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि नियंत्रण जिल्हा पंचायतीच्या मुख्य अधिकाऱ्यांकडे होते. त्यामुळे पीडीओंना केवळ संबंधित जिल्ह्यातच बदली करून घेता येत होती. जिल्ह्याबाहेर राज्यातील इतर ठिकाणी बदली करून घ्यायची असल्यास त्यांना सेवा ज्येष्ठतेवर पाणी सोडावे लागत होते. ज्या जिल्ह्यात ते बदली होऊन जातील त्या ठिकाणी त्यांना सेवा ज्येष्ठतेच्या शेवटच्या स्थानी ठेवले जात होते, तर परस्पर बदली अंतर्गतच ही बदली करून घेता येत होती. त्यामुळे जिल्ह्याबाहेर बदली होऊन जाणाऱ्या पीडीओंना बढती मिळणे अवघड ठरले होते. त्यामुळे आता हा नवीन बदल करण्यात आला आहे.
कंगराळी खुर्द येथे शिवजयंती साजरी. कंगराळी खुर्द येथे ग्रामपंचायत व विविध संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम गावातील प्रवेशद्वारापाशी असलेल्या अश्वारूढ शिवमूर्तीला ग्रामपंचायत उपाध्यक्ष कल्लाप्पा पाटील, पीडीओ गोपाल नाईक, सदस्य यल्लाप्पा पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून पूजन केले. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात शिवरायांच्या फोटोचे पूजन अध्यक्षा दोड्डवा माळगी व अन्य सर्व सदस्यांनी पुष्पहार अर्पण करून पूजन केले, तर महिला सदस्यांनी पाळणा गायन करून पुष्पवृष्टी केली. श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संघटनेच्या वतीने गावातील वेशीमध्ये छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला संघटना कार्याध्यक्ष आर. पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून पूजन केले. उपस्थित धारकऱ्यांनी श्लोक, ध्येयमंत्र, आरती व शाही घोषणा देऊन शिवरायांचा जय जयकार केला. कणकुंभी जवळ टिप्पर पलटी होऊन चालक जागीच ठार. खानापूर तालुक्यातील कणकुंभी नजीक बेटणे गावानजदीक गोवा राज्य मार्गावर गोव्याकडे जाणारा वाळूने भरलेला टिप्पर पलटी होऊन एक जण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली आहे. खानापूर तालुक्यातील गणेबैल गावातील गजानन विष्णू चौगुले वय 24 हा टिप्पर चालक युवक वाळूचा टिप्पर घेऊन जांभोटी मार्गे गोव्याकडे जात असताना रस्त्यावरील खड्डा चुकवताना त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटून बेटणे नजदीक झाडाला जोराची धडक दिली. त्यामुळे टिप्पर पलटी झाला व चालक गजानन विष्णू चौगुले हा जागीच ठार झाला. टिप्परमध्ये वाळू भरलेली असल्याने चालकाला बाहेरही पडता आले नाही. भाजपाचे युवा नेते पंडित ओगले यांनी सदर मृत युवकाच्या वडिलांना घेऊन आज सायंकाळी खानापूर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. चिखले धबधब्याच्या दरीत पडलेल्या व्यक्तीची सुटका. खानापूर गोवा सीमेवरील चिखले गावातील चिखले धबधबा पाहण्यासाठी बेळगाव कॅम्पमधील विनायक, दर्शन आणि विनय हे तिघेजण दुपारी 2:30 वाजता आले होते. त्यावेळी 20 वर्षीय विनायक सुनील बुथुलकर हा धबधब्याच्या वरच्या बाजूने दुचाकीवरून जात असताना दुचाकीसह 100 फूट उंच कड्यावरून खाली दरीत पडला. मात्र केवळ चेहऱ्याला व पायाला मार लागल्याने तो सुदैवाने वाचला असून खानापूर पोलिसांनी त्याला चिखले ग्रामस्थांच्या सहाय्याने प्रयत्न करून दरीतून वरती आणले. खानापूरचे पोलीस निरीक्षक रामचंद्र नायक यांच्या मार्गदर्शनाखाली जांभोटी पोलीस उपकेंद्रातील जगदीश काद्रोळी, चालक वासू पारसेकर व चिखले येथील संजय अर्जुन पाटील व चिखले ग्रामस्थ व बेळगाव येथील विशाल तेलंगा यांनी सदर युवकाला दरीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. मराठी विद्यानिकेतनमध्ये शिवजयंती साजरी. मराठी विद्यानिकेतनमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेतील मराठी विषय शिक्षिका उज्ज्वला चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिवाजी महाराजांचा संपूर्ण जीवन प्रवास, लढ्या, कारकीर्द, आजचे शिवजयंतीचे बदललेले स्वरूप याचा उलगडा प्रमुख पाहुणे उज्ज्वला चव्हाण यांनी आपल्या भाषणात करून दिला. सार्थक पाटील या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला. शेख होमिओपॅथिक कॉलेजमध्ये MD प्रथम वर्षाचा निकाल जाहीर. राजीव गांधी हेल्थ युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स तर्फे घेण्यात आलेल्या MD प्रथम वर्षाचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये AM शेख होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर कीर्ती शिवाजी उदार प्रथम क्रमांक, डॉक्टर लक्ष्मी राचनगौडा पाटील यांनी तृतीय क्रमांक तर डॉक्टर मुहिलीन संपृत्ती यांनी तृतीय क्रमांक मिळवला. यांना MD विभागाचे प्रमुख डॉक्टर किरण पाटील, प्राचार्य डॉक्टर सय्यद अहमद, डॉक्टर VV वेरणकर व विषय प्रमुख प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळाले. आराधना विशेष मुलांच्या शाळेत शिवजयंती उत्साहात संपन्न. येथील सिद्धार्थ शिक्षण संस्थेच्या आराधना विशेष मुलांच्या शाळेत शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक श्री गजानन सुतार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक रसीदभाई मारुती कुंभार, अश्विनी पवार, द्वारकाताई पाटील, किशोरी जुवेकर व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा ऐकवण्यात आला. विद्या आधारच्या अध्यक्षपदी विनायक बोंगाळे. विद्या आधार संस्थेच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या अध्यक्षपदी विनायक विवेक बोंगाळे यांची तर सेक्रेटरी पदी एलान मोरे यांची निवड करण्यात आली आहे. रविवार दिनांक 18 रोजी विशेष बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. सल्लागार मंडळ सदस्यात विनायक लोकूर, विजय पाटील, डॉक्टर माधव प्रभू यांचा समावेश आहे. गोजगे हायस्कूलमध्ये शिवाजी महाराज जयंती संपन्न. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल गोजगे येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक JB मुतकेकर होते. प्रारंभी मुख्याध्यापकांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात आले. दीप प्रज्वलन इतर सहाय्यक शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले.
सहाय्यक शिक्षिका श्रीमती NP उंदरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. किल्ला तलावानजीक अपघात, वाहतुकीची कोंडी. किल्ला तलाव परिसरात असलेल्या खासगी रुग्णालयासमोर पार्क करण्यात आलेल्या बस आणि कारमुळे अपघात झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे. या अपघातानंतर तब्बल 1 तास किल्ला तलाव परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती. काल सायंकाळी 5:30च्या सुमारास हा अपघात घडला असून सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या ठिकाणी रहदारी पोलिसांनी पाचारण केल्यानंतर या भागात असलेले बॅरिकेड्स हटवण्यात आले. यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली. महाराष्ट्र राज्यपालांच्या भाषणात सीमा प्रश्नाचा उल्लेख. महाराष्ट्राचे राज्यपालक रमेश बैस यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहासमोर आज सकाळी केलेल्या आपल्या अभिभाषणात महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाचा विशेष उल्लेख केला. महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला आज मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या सत्राला प्रारंभ होण्यापूर्वी सकाळी 11 वाजता विधानमंडळाच्या संयुक्त सभागृहासमोर आपल्या अभिभाषणात राज्यपाल रमेश बैस यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाचा विशेष उल्लेख केला. सीमावाद निकालात काढण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू भक्कमपणे मांडत आहे, असे ते म्हणाले. बेळगाव अर्बन सोसायटीचे चेअरमॅन अरुणराव बेडेकर यांचे निधन. मूळचे शहापूर कचरे गल्लीतील व सध्या केळकरबाग येथील रहिवासी व प्रतिष्ठित कापड व्यापारी आणि बेळगाव अर्बन सौहार्द सहकारी संघाचे अध्यक्ष अरुणराव बेडेकर व 88 यांचे मंगळवार दिनांक 20 रोजी वार्धक्याने निधन झाले. आजारामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली, जावय, बंधू, भावजे आणि पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी दुपारी 3 वाजता सदाशिवनगर स्मशानभूमी येथे होणार आहे. बेळगाव अर्बन सोसायटी सुरू झाल्यापासून बेडेकर यांनी संचालक म्हणून काम पाहिले. 3 वेळा त्यांनी अध्यक्षपद यशस्वीपणे भूषवले होते. त्यांच्या कारकिर्दीत पतसंस्थेच्या शाखांचा विस्तार करण्यात आला. त्यांच्या निधनामुळे बेळगावच्या व्यवसाय आणि सहकार क्षेत्रातील एक ज्येष्ठ मार्गदर्शक व्यक्तिमत्व हरपळले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. आनंदवाडी आखाड्यात 3 मार्चला कुस्ती दंगल. आनंदवाडी आखाडा येथे रविवार दिनांक 3 मार्च रोजी कैलासवासी रामचंद्र टक्केकर व कैलासवासी शांता टक्केकर यांच्या स्मरणार्थ मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्या पुढाकारातून भव्य निकाली कुस्त्या आयोजित करण्यात आल्या आहेत. या मैदानात 60हून अधिक कुस्त्या रंगणार आहेत, अशी माहिती उद्योजक गोविंद टक्केकर यांनी दिली. आनंदवाडी आखाड्यात आयोजित पत्रकार परिषदेत कुस्ती मैदानाची माहिती देताना ते बोलत होते. टक्केकर म्हणाले, बेळगाव परिसराला कुस्तीची मोठी परंपरा आहे. गावागावात नवीन मल्ल तयार होत आहेत. त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. यासाठी नव्या होतकरू कुस्तीगीरांना वाव देण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. या मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती सेना दलाचा संग्राम पाटील विरुद्ध उदयकुमार दिल्ली यांच्यात, दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन केशव भागवत विरुद्ध राष्ट्रीय विजेता प्रकाश इंगळगी, तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती सेना दलाचा सोनबा गोंगाणे विरुद्ध राष्ट्रीय पदक विजेता परमानंद इंगळगी यांच्यात होणार आहे. या मैदानात 60हून अधिक कुस्त्या रंगणार असून महिलांच्या तब्बल 15 कुस्त्या रंगणार आहेत. मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष मारुती गाडी यांनी बोलताना या मैदानात बेळगाव भागातील मुलांना व्यासपीठ मिळणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी आमदार परशुराम नंदिहळी, नवरतन सिंह पवार, संतोष होंगल, भावेश बिरजे, हिरालाल चव्हाण, विनोद चौगुले, सुहास हुद्दार आदी उपस्थित होते. खानापूरचा आखाडा यशस्वी करू. खेळाचं क्षेत्र हे राजकारणापासून अलिप्त असलं पाहिजे. खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेने हे तत्व पाळल्याने त्यांना अनेक आखाडे यशस्वी करता आले. त्यानुसार मार्चमध्ये होणारा खानापूरचा आखाडा यशस्वी करू असा विश्वास माजी आमदार अरविंद पाटील यांनी व्यक्त केला. तालुका कुस्तीगीर संघटनेची बैठक नुकतीच बरगावमध्ये झाली. त्यावेळी ते बोलत होते. संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण बामणे अध्यक्षस्थानी होते. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी म्हणाले, कोणतीही संघटना टिकवणे कठीण आहे, मात्र तालुका कुस्ती संघटना चांगल्या प्रकारे संघटित असून गेल्या वर्षी कमी वेळेत कुस्ती आखाडा यशस्वी केल्याचे त्यांनी सांगितले. साई कृष्ण प्रतिष्ठानचे अध्यक्ष KP पाटील यांनी कुस्त्यांबरोबर इतर खेळ व संस्कृती टिकवण्यासाठी अशा संघटनेची गरज असल्याचे स्पष्ट केले. बैठकीला माजी उपसभापती सुरेश देसाई, भाजपचे तालुकाध्यक्ष संजय कुबल, चांगाप्पा निलजकर, सुरेश देसाई, सदानंद होसूरकर, गुंडू तोपिनकट्टी, सुरेश सुळकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. हनुमंत गुरव यांनी स्वागत केले. मल्लाप्पा मारिहाळ यांनी सूत्रसंचालन केले. शंकर पाटील यांनी आभार मानले. समर्थ बडवण्णाचे याला ब्लॅक बेल्ट. नुकत्याच झालेल्या फ्लाइंग फीट स्पोर्ट्स कराटे अकॅडमी आयोजित कराटे ब्लॅक बेल्ट स्पर्धेमध्ये समर्थ बडवण्याचे यांनी मानाचा ब्लॅक बेल्ट किताब पटकावला.
प्रमुख पाहुणे लेफ्टनंट कर्नल पवन कुमार शर्मा, मुख्याध्यापक इरगोडा पी पाटील यांच्या हस्ते बेल्ट प्रदान करून गौरवण्यात आले। या स्पर्धेमध्ये कर्नाटकमधील 30हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता। त्याला प्रशिक्षण म्हणून विनायक मोरे, चेतन मोरे यांचे प्रशिक्षण मिळत आहे। माजी शरीर सौष्ठवपटू मनोहर बडवणाचे व सामाजिक कार्यकर्त्या मिलन बडवणाचे यांचा तो मुलगा आहे। डी.टी. देसाई पब्लिक स्कूलच्या कराटे पटूंचे यश। फ्लाइंग फिट कराटे अकॅडमी तर्फे गुजरात भवन येथे आयोजित आंतर डोजो कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये हिंदवाडी बेळगावातील श्री डी.टी. देसाई पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली। स्पर्धेत कटा प्रकारात नवीन शिरोळी, शौर्य पाटील, बसुलिंग पुजारी यांनी रौप्य पदक मिळवले, तर सुरभी चापगाव, खुशी पोडप्पन्नवर, समर्थ अरळीमठ, प्रीतम कम्मार, अनन्या माळी, अरुष शिंदे आणि अर्फा हवालदार यांना कांस्य पदक मिळाले। कुमिटे प्रकारात प्रीतम कम्मारने सुवर्ण पदक पटकावले, तर खुशी पोडप्पन्नावर, समर्थ अरळीमठ, अर्फा हवालदार यांनी रौप्य पदक मिळवले। या सर्व खेळाडूंना मुख्याध्यापिका प्रतीक्षा देसाई यांचे मार्गदर्शन मिळाले। आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते। धन्यवाद।